तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन बॅच पाहत आहे। एक आपली टार्गेट बॅच, ज्यामध्ये आपण सर्व पोलीस भरतीमधील अंकगणित हा विषय पाहत आहे, आणि दुसरी बॅच पाहत आहे आपण मेगा बॅच, ज्यामध्ये आपण जीकेचे क्वेश्चन घेत आहे। आजपासून आपण मेगा बॅचमधलाच एक भाग म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हा फक्त प्रश्न उत्तराच्या माध्यमातून पाहणार आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपण याच प्रकारे प्रश्न उत्तराने पाहूया। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर उत्तर आहे 1 मे 1960। हाच आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, आणि सोबतच कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? तर 30,77,13 चौरस किलोमीटर। आपण लवकर पाठ व्हावे यासाठी 30,77,13 वाचतो, नाहीतर आपल्याला 3,07,713 असे जर वाचले तर ते थोडा कठीण जाते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती? तर विद्यार्थी मित्रांनो, 720 किलोमीटर आहे महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर उत्तर आहे मुंबई। आपण बेसिकपासून सुरुवात करत आहे, म्हणून प्रत्येक प्रश्न हा सोपा आणि कठीण राहणार आहे। पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर नागपूर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 800 किलोमीटर। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्याची लांबी किती? तर 720 किलोमीटर। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उत्तरेस कोणते राज्य आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश व गुजरात, आणि मध्य प्रदेश याच राज्याची सर्वात जास्त सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे। आणि आपण हे सुद्धा पाहणार आहे की कोणत्या राज्याला आपल्या महाराष्ट्रातील किती जिल्हे लागलेले आहेत व ते कोणते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्व व ईशान्येस कोणते राज्य आहे? तर उत्तर आहे छत्तीसगड। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य? तर उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा। तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेश या राज्यापासून बनलेले आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे दक्षिणेस कोणते राज्य आहे? कर्नाटक व गोवा। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? तर एकूण 6। एकूण 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? सर्वांना माहिती आहे किती आहेत? तर 36 जिल्हे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील एकूण 6 प्रशासकीय विभाग कोणते आहेत? तर उत्तर आहे कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटचा निर्माण जिल्हा कोणता? तर उत्तर आहे 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणेपासून पालघर। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे हे आपण शॉर्टमध्ये पाहिलेले आहे। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आपल्या या चॅनलवर पाहू शकता। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग। तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? तर उत्तर आहे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दख्खन पठारावर काळी मृदा आढळते, त्यास काय म्हणतात? तर त्यास म्हणतात रेगूर मृदा। प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी कोणती? तर उत्तर आहे मुंबई। पुढचा प्रश्न, लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्राची एकूण सदस्य संख्या किती? तर उत्तर आहे 48। म्हणजेच सध्या जे निवडणूक चालू आहे ते महाराष्ट्रातील एकूण 48 सदस्यांसाठी चालू आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग कोणते आहेत? तर उत्तर आहे कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग आणि महाराष्ट्र पठार। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराला काय म्हणून ओळखले जाते?
तर उत्तर आहे मित्रांनो दख्खनचे पठार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे कळसुबाई 1646 अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्व उंच शिखरांची शॉर्ट व्हिडिओ आपण टाकलेला आहे या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार नदी खोरे कोणते? तर उत्तर आहे गोदावरी नदी खोरे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती? तर 11 23 74 333. लक्षात ठेवायचं आहे 11 23 74 3 वेळा 3. पुढचा प्रश्न, भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राची लोकसंख्या एकूण किती टक्के आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 9.28%. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे की भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती टक्के आहे? विचारलेला प्रश्न आहे. पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला 7 बेटांचे शहर म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरता प्रमाण किती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 82.34%. पुढचा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 7. कोणते? तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 5. कोणते? तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. पहा पुढचा प्रश्न, नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 5. कोणते? तर नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. पुढचा प्रश्न, नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 6. कोणते? तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर आहे मित्रांनो 8. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अमरावती प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 5. अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अकोला. पुढचा प्रश्न, 1 मे 1981ला कोणत्या 2 जिल्ह्यांपासून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादपासून जालना. पुढचा प्रश्न पहा, 15 ऑगस्ट 1982ला कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे मित्रांनो उस्मानाबादपासून लातूर. पुढचा प्रश्न, 26 ऑगस्ट 1982ला कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे चंद्रपूरपासून गडचिरोली. पुढचा प्रश्न, 1 ऑक्टोबर 1990ला कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर आहे बृहमुंबईपासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न, 1 जुलै 1998ला कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे अकोलापासून वाशिम आणि धुळेपासून नंदुरबार. आणि नंदुरबार हा काय म्हणून ओळखला जातो कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न, 1 मे 1999मध्ये कोणत्या 2 नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे परभणीपासून हिंगोली आणि भंडारापासून गोंदिया. पुढचा प्रश्न, 1 ऑगस्ट 2014मध्ये कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे मित्रांनो ठाणेपासून पालघर. पुढचा प्रश्न, 1980पर्यंत महाराष्ट्र राज्यात
एकूण जिल्हे किती होते? तर उत्तर आहे 26. त्यानंतर किती बनले? 10. आणि सध्या किती आहेत तर 36. पुढचा प्रश्न, भरतीच्या वेळी नदीमुखातून समुद्राचे पाणी जिथपर्यंत शिरते त्यास काय म्हणतात? तर उत्तर आहे खाडी. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची विभाजन झाले आहे? नर्मदा नदी व तापी नदी या 2 नद्यांचे विभाजन झाले आहे. पुढचा सेम प्रश्न, अजिंठा डोंगररांगेमुळे कोणत्या 2 नद्यांचे विभाजन झाले आहे? विचारलेले प्रश्न आहे सर्व. तर उत्तर आहे तापी व गोदावरी. पुढचा प्रश्न, हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची विभाजन झाले आहे? तर उत्तर आहे गोदावरी व भीमा. पुढचा प्रश्न, महादेव डोंगररांगामुळे कोणत्या 2 नद्यांचे विभाजन झाले आहे? तर भीमा आणि कृष्णा. तुम्ही जर डायग्रामच्या आधारावर अभ्यास जर केला तर खूप तुम्हाला सोपं जाईल. कसं होईल पहा, आपला हा जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये हा जो भाग आहे हा आहे कोकण किनारपट्टी. इथे आहे आपला सह्याद्री पर्वतरांग आणि या बाजूने या पद्धतीने पर्वतरांग जे आपण पाहिले आता ते पसरलेले आहे. म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट समजा हे आहे, तर या बाजूने वाहते गोदावरी आणि या बाजूने वाहते भीमा. ठीक आहे. कधी कधी याचा क्रमसुद्धा विचारला जातो, तो आपण नदी प्रणालीच्या प्रश्न संचामध्ये पाहू. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेचा कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये समावेश होतो? तर एक आहे नंदुरबार आणि दुसरा आहे अमरावती. या 2 जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगेचा काही प्रमाणात समावेश होतो. पुढचा प्रश्न 51 नंबरचा तुमच्यासाठी आहे की अमरावती व नंदुरबार या 2 जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेला काय म्हणून ओळखले जाते? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सोबतच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि पुढे असेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.